क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जुने डोंबिवली संघानं आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी म्हातारडी संघाला. सलामीची जोडी स्ट्रायकनवरती राज, नो स्ट्रायकनवरती निहाल. स्ट्रायकनवरती राज असेल, नो स्ट्रायकनवरती निहाल. सलामीची जोडी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे जयदेव जोशी. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. आजच्या रात्रीतील 5वा सामना. गोलंदाज सज्ज होते जयदेव. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज जयदेवनं. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज जयदेवनं. माटारडी विरोधात जुने डोंबिवली असा सामना. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय जुने डोंबिवली संघानं. आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी माटारडी संघाला. पहिला निर्धाव चेंडू फेकला जयदेवनं. दुसरा चेंडू केलाय, बॅटची टोच लागते. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक विशाल येते चेंडू खाली आणि मॅचची मात्र महत्वपूर्ण विकेट इथे मात्र पाहायला मिळते. ती म्हणजेच जयदेवच्या माध्यमातून फलंदाज होते बाद राजच्या स्वरूपात. पहिला झटका म्हाटारडी संघाला. तर मनोज जी केशव पाटील यांच्याकडून जुने डोंबिवली संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. जर कोणत्याही गोलंदाजाने जुने डोंबिवली संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं जर हॅट्रिक संपादित केली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. मनोज केशव पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल हॅट्रिकसाठी. पहिला चेंडू निर्धाव केला, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद होतोय. पाहायला गेलं तर बॅटच्या एंडला लागला होता चेंडू. मिस टाइम शॉट झाला. त्यानंतर मात्र विशाल सज्ज होते. स्वतः संघनायक आहेत जुने डोंबिवली संघाचे. त्याने मात्र कोणतीही चुकी केली नाहीये. यापुढील सामना असेल बेतवडे ब विरोधात दिवा. या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी मात्र सज्ज राहायचंय नाणेफेकीसाठी आणि दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. यापुढील सामना आपलाच असणार आहे. बेतवडे ब विरोधात दिवा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू, पण आता मात्र दिशेपासून भरकटलाय गोलंदाज जयदेव. पंच दंडित करतायत. वाईटची कोण करतायत. अतिरिक्त धावेनं खातं खोललं जात आहे माटारडी संघाचं. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 1 धाव एका गाड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची कडा. यष्टीरक्षक तुषार पाटील कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज होतोय बाद. दुसरा झटका लागतोय माटारडी संघाला निहालच्या स्वरूपात. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाज होत आहेत. सलामीची जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला येते. राज त्यानंतर मात्र निहाल सुद्धा बाद होतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच फक्त आणि फक्त 1 धाव 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. आतापर्यंत जयदेवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळतोय. सलामीची जोडी मात्र पहिल्या 3 चेंडूवरती तंबूच्या आश्रयाला येते माटारडी संघाची. राज आणि निहाल ही जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला येते. पुष्पक घेतोय निहालची जागा भरून काढण्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पुष्पकनं. पुष्पक ठाकूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही. वेगाने मात्र इम्प्रेस करतोय गोलंदाज जयदेव. अचूक टप्पा आणि वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. ती म्हणजेच 2 गाड्यांच्या मोबदल्यात 1 धाव आणि ती सुद्धा अवांतर धाव आहे. पुन्हा एकदा बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न. दिशेपासून भरकटलाय गोलंदाज जयदेव.
पंच दंडित करतायत, वाईट चुकून करतायत. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या दाबलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाज जयदेवच्या माध्यमातून पुन्हा एकदा वेगवान चेंडू शरीरष्टीवरती आदळतोय. दाद मागितली जाते पंचांकडे. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी हाताळावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना गोलंदाज जयदेव जोशी चांगली गोलंदाजी हाताळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील पहिल्या षटकातील P1चं षटक हाताळतोय गोलंदाज जयदेव. 2 धक्के दिलेत या षटकामध्ये गोलंदाज जयदेवनं. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि तिसऱ्या विकेटला पडते तडा. फलंदाज होतोय बाद विकीच्या स्वरूपात. तिसरा झटका पहिल्या षटकामध्ये माटारडी संघाला. चेंडू पंच दंडित करतायत. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या दाबलक्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. पहिला चेंडू मात्र गोलंदाज अक्षयनं अतिरिक्त हाताळलाय. या इनिंग मधला आतापर्यंतचा 3रा वाईड आहे. सर्व धावा मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात आल्यात. बॅटच्या साह्याने अद्यापही एकही धाव आली नाहीये. पहिला चेंडू अक्षयचा. इथे मात्र बॅटची कडा. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लॉंग स्टॉपला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 5 धावा. आता मात्र बॅटच्या सहाय्यानं धाव येते. खातं खोललं जाते पुष्पकचं एका धावेनं. धावसंख्या 5 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाज अक्षय. स्ट्रायगेनवरती अमोल. अमोल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली. अमोलच्या स्वरूपात लागतोय 4था झटका माटारडी संघाला. डीजे धन्यवाद डीजे. 4था झटका लागतोय 5 या धावसंख्येवरती. अमोलच्या स्वरूपात संघनायक बाद होतोय. माटारडी संघाचा धावसंख्या पाहायला मिळते फक्त आणि फक्त 5 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक मार्ग असते. आतापर्यंत 2 चेंडू फेकल्यात गोलंदाज अक्षयनं आणि 1 धाव खर्च केली आहे. आणि आतापर्यंत जे 4 फलंदाज बाद झालेत ते सुद्धा त्यांना धावसंख्येचं खाता सुद्धा खोललं नाहीये. 4ही फलंदाज मात्र
शून्यावरती बाद झाल्यात. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय मिड ऑफरनं. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलवरती पाहायला मिळते 4 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जयदेवनं इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अक्षय सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र स्वीप केला चेंडूला. कोणता क्षेत्ररक्षक मात्र स्क्वेअर लेगवरनं येतोय. चांगले क्षेत्ररक्षण होतोय. मयूरचं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्यात येतोय आणि रनआउटच्या स्वरूपात लागतोय 5वा झटका माटारडी संघाला राजेशच्या स्वरूपात. डीजे आणि या षटकामध्ये एक सांघिक यश पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली जयदेवनं. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय गोलंदाज अक्षय. 4 चेंडू फेकलेत. 5 धावा खर्च करत असताना एका गड्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. चांगली गोलंदाजी. संयमी खेळ करावा लागेल माटारडी संघाला. फायटिंग स्कोअर उभा करावा लागेल. 40 ते 45 धावा जरी झाल्या तरी सुद्धा फायटिंग स्कोअर होऊ शकतो. कारण आतापर्यंत या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये डिफेन्स झाल्यात धावा. कोणतीही धावसंख्या चेस झाली नाही आहे. कारण बोपर विरोधात आज जो सामना झाला तो सुद्धा सामना बरोबरीच सुटला. त्यामध्ये विकेटच्या आधारे मात्र बोपर संघाने विजय प्राप्त केलाय. त्यामुळे 40 ते 45 धावा सुद्धा फायटिंग स्कोअर होऊ शकतो. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून. उमेशसाठी निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज अक्षयनं. पहिला चेंडू निर्धाव केलाय उमेशनं. नवीन फलंदाज उमेश येतोय 7व्या क्रमांकावरती. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वेगवान चेंडू. वेगाने इम्प्रेस केलाय दोनही गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता होती. षटक समाप्त होतोय दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस. धावसंख्या तब्बलवरती 8 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात माटारडी संघाच्या. संयमी खेळ करावा लागेल. 40 ते 45 धावा कुटाव्या लागतील माटारडी संघाला. तर मात्र इथे मात्र फायटिंग स्कोअर उभा होऊ शकतो. कारण की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणतीही धावसंख्या चेस करण्यात आली नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अक्षयनं 5 धावा खर्च करत असताना एका गड्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलाय आणि एक फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात धावचीतच्या स्वरूपात एक सांघिक यश पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज यश ठाकूर. दोन षटकांच्या अखेरीस 5 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा माटारडी संघाच्या. कुठेतरी चांगली धावसंख्या उभारावी लागेल सामना जिंकायचा असेल
ते मात्र पहिला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आतापर्यंत जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेकलाय गोलंदाज यशनं निर्धाव. याआधी सुद्धा दोनही गोलंदाजांना ते मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज पुष्पक ना. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलाय. तिसरा चेंडू गोलंदाज यश. इथे मात्र हलक्याताने खेळून गेलाय. टॅप केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती म्हणजे 9 धावा. 3 चेंडू आतापर्यंत फेकल्यात. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकल्यात. धावसंख्या 9 धावा. 5 गाड्यांच्या मोबदल्यात म्हातारडी संघाच्या. स्ट्रायकेनवरती उमेश. मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवण्यात येतोय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. विचार केला गेला तर उमेशनं आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव केलेत. एकही धाव आतापर्यंत उमेशच्या बॅटमधून आली नाहीये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. इथे मात्र जबरदस्त फटका उमेशच्या बॅटमधनं बिग हिट केला जातोय. चेंडू जातोय सीमा पार. बिग हिट षटकार. त्यानंतर मात्र षटकारानं स्वतःचं खातं खोललंय. पुन्हा एकदा उकारण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागतीये. क्षेत्ररक्षक येतोय. यष्टीरक्षक स्वतः येतोय. तुषार पाटील कोणती चुकी करणार नाहीये. षटकाराचं चोख प्रत्युत्तर देण्यात येतोय. फलंदाज होतोय बाद. उमेशच्या स्वरूपात 6वा झटका लागतोय म्हातारडी संघाला. डीजे तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती बघायला मिळते ती म्हणजेच 5.00च्या सरासरीनं 15 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात म्हातारडी संघाच्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. गोलंदाज वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 4थं षटक घेऊन होते. गोलंदाज अक्षय. ज्या अक्षयनं 5 धावांचं षटक हाताळलं होतं. दुसरं षटक तोच अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्रायकरवरती फलंदाज पुष्पक आणि नवीन फलंदाज नो स्ट्रायकरवरती रोहित. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्यातून खेळून काढल्या. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातोय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 16 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी आत्तापर्यंत चांगली होती या जुने डोंबिवली संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 3 गाड्यांना बाद करत असताना 3 धावा खर्च केल्या गोलंदाज जयदेवनं. दुसऱ्या षटकामध्ये एका गाड्याला बाद करत असताना अक्षयनं 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र 7 धावा खर्च केल्या त्या म्हणजेच यशनं. मात्र चांगला चेंडू पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगत होते. रोहित पहिला चेंडू निर्धाव केलाय रोहितनं. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 16 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय. स्ट्रायकरवरती रोहित पाटील. बॅटची कडा लागते. क्षेत्ररक्षक आले होते पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर नो मॅन्स लाईन मध्ये पडतोय चेंडू. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 17 धावा. 17 धावा धावपलकावरती
तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथं षटक मार्गाचे. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे चौथ्या षटकातील. स्ट्रायकरवरती फलंदाज पुष्पक ठाकूर. इथे मात्र षटपलेन चेंडू होता, भिरकावून दिलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फाईन लेग क्षेत्र क्लिअर करतोय. चेंडू जातोय सीमा पार. पुष्पकच्या बॅट बंद येतोय चौकार. डीजे धन्यवाद डीजे. चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या डब्बल कवरती पाहायला मिळते 21 धावा. पुन्हा एकदा कॉलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरनं जयदेव. 2 धावा मात्र पूर्ण केले जाते त्या चेंडूवरती. धावसंख्या या 2 धावेच्या मदतीनं पाहायला मिळतात ते म्हणजेच तब्बल 23 धावा. यापुढील सामना असेल बेतोडे ब विरोधात दिवा या 2 संघांमध्ये. चला दोन्ही संघाचे संघटक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. इथे मात्र फुल्लोर लेनचा चेंडू होता. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. षटक समाप्त होते. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते 6 गाड्यांच्या मोबदल्यात 23 धावा माटारडी संघाच्या. तर गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज साहिल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डब्बलकावरती 23 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज साहिल येतोय. स्ट्रायकरवरती फलंदाज रोहित. पहिला चेंडू वेगवान चेंडू वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगत होती. आतापर्यंत हा 3रा गोलंदाज असेल ज्याने निर्धाव चेंडू फेकून षटकाची सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जयदेवनं निर्धाव चेंडू फेकला होता पहिला. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज जयनं फेकला होता. यशनं फेकला होता, माफ करा. आता मात्र दिशेपासून भरकटला गोलंदाज. अतिरिक्त धाव येते. पंच दंडित करतायत, वाईट चिकून करतायत. अतिरिक्त धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते ते म्हणजेच 24 धावा. चला बेतोडे ब संघाचे संगणक आपण यायचंय लवकरात लवकर. धावसंख्या 24 धावा. 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. यावेळेस मात्र बॅट हवेत होता चेंडू. अक्षय आले होते चेंडू खाली. कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज होतोय बाद. 7व्या क्रमांकावर 7वा झटका लागतोय तो म्हणजेच माटारडी संघाला रोहितच्या स्वरूपात. डीजे
तर या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 31 धावा. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा फुल्लोर लेनचा चेंडू विडगावून दिलाय. गॅप मध्ये खेळून काढलं. क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. जोपर्यंत कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 7 गाड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत साहिलची 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. साहिलनं 4 चेंडू हाताळत असताना 10. तर 15 सेकंडच्या आतमध्ये रिव्ह्यूज घ्यायचे आहेत. आणि खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका. इथे मात्र शरीर अष्टवरती आदळतोय. धावण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 34 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज साहिल शेवटचं षटक हाताळतोय. आतापर्यंत 11 धावा या षटकामध्ये गोलंदाज साहिलने खर्च केल्यात. 5 चेंडू फेकलेत आणि 11 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते पुष्पक. पाहायचं किती धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात येईल म्हातारडी संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत 34 धावा तर कुठल्या शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येत आहेत पाहायचं आहे. गोलंदाज साहिल शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. गोलंदाज स्वतः जज करतोय आणि इथे मात्र झेल निसळतोय हातातनं. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. कुशलच्या स्वरूपात लागतोय 8वा झटका. तो म्हणजेच म्हातारडी संघाला डीजे. दिवा संघाचे संगणक आपण यायचंय नाणेफेकीसाठी. दिवा संघाचे संगणक बेतवडे संघाचे संगणक इथे मात्र सज्ज झालेत. बेतवडे ब संघाचे संगणक इथे आले उपस्थित आहेत. दिवा संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पहिल्या सत्रामध्ये म्हातारडी संघानं पहिल्या सत्रामध्ये 36 धावा कुठून काढल्या तर 37 धावांचं लक्ष ठेवलंय. चला दिवा संघाचे संगणक आपण लवकरात लवकर यायचंय नाणेफेकीसाठी. बेतवडे ब संघाचे संगणक इथे सज्ज आहेत. चला दिवा संघाचे संगणक लवकरात लवकर यायचंय. तर दिवा संघाचे संगणक आलेले आहेत. अनिकेत. तर मी व्यासपीठावरती विनंती करतोय सुभाषजी पाडे साहेबांना की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीचा कॉल होतोय. छापाचा कॉल केलाय आणि छापा आलाय. तर दिवा संघ आपला निर्णय काय असेल. दिवा संघ निर्णय तर डिसिजन पेंडिंग असेल. छत्तीस धावा कुठल्यात पहिल्या सत्रामध्ये 8 गाड्यांच्या मोबदल्यात म्हातारडी संघानं 37 धावांचं लक्ष ठेवलंय. पायाच्या त्या धावा कशा प्रकारे कुठेल जुनी डोंबिवली संघ की त्या धावसंख्येला रोख लावेल म्हातारडी संघ हे ऐकण्यासाठी जाऊयात. माझे साथी समालोचक आज जे गावचा बुलंद आवाज नितीन काळन यांच्याकडे.
जशी तुम्हाला यांचा आवाज तुम्ही ऐकला पहिल्या सत्रामध्ये. चला या मॅच मध्ये आपण पाहिलं तर माटाडी संघाने प्रथम बॅटिंग करताना 8 गडी गमावले, 36 धावा केल्यात आणि 37 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आणि सलामी जोडी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील आणि साहिल पाटील सलामीला येत असताना. बघायचं तर 37 धावांचं इथे संरक्षण करायचंय माटाडी संघाला. पुढच्या मॅच मध्ये दिवा संघ टॉस विन आहे, त्यांच्या विरुद्ध बेतवडे बी संघ आहे. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच आहे. यातून विजेता संघ भोपर संघाबरोबर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच खेळेल आणि बेतवडे ब आणि दिवा मध्ये जो जिंकेल तो संघ घारिवली संघाबरोबर दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच खेळेल. तर राज येत आहेत पहिलं षटक घेऊन. राज पाटील, तुषार नोट सेकंडला, सेकंडला साईल आहेत. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत, पंचांना पाहावा लागेल. निरंजन सावंत यांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने खातो घडलं तर SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. एक धाव धावपल करते आपल्याला पाहायला मिळते गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली संघ. बॅटिंग करत असताना अप्रतिम स्पर्धा पण पाहिली होती. श्रद्धांजली चषक मुकेश पाटील साहेबांच्या माध्यमातून. इथे बॅटची कडा आणि फलंदाज साहिल पाटील शून्यावरती बाद, 1 वरती 1. पहिला धक्का जुनी डोंबिवलीला. तर पहिला विकेटचं इथे पतंग झालंय. गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीला लागणार हा पहिला धक्का. 37 धावा त्यांना चेस करायचे आहेत. आता कोणत्याही धावा कमी नाहीयेत. तर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर फलंदाज जयदेव जोशी आलेत. 37 धावांमध्ये फाईट करू शकतो. माटाडी संघाकडे गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. चांगला गोलंदाज आहे. राजेश पाटील आहेत. गोलंदाजी चांगली आहे. उमेश पाटील सुद्धा गोलंदाजी करू शकतात. इथे पायचीच अपील आणि फलंदाज बाद. जयदेवला मैदान सोडावं लागेल. बॅक टू बॅक 2 धक्के मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीला फलंदाज बाद. पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का? विशाल पाटील आले 4थ्या क्रमांकावरती. वाईटची पहिली धाव राजने दिली. त्यानंतर काय गोलंदाजी केली. 2 चेंडूमध्ये 2 विकेट त्याला मिळालेत. इथेही माटाडी संघ 37 धावांचंही संरक्षण करू शकतो. नाईट स्पर्धा आहे. तुम्ही कोणत्याही धावा कमी नाहीयेत, कोणत्याही धावा जास्त नाहीयेत. बेतवडे आणि दिवा दोन्ही टीमने सज्ज राहायचं आमच्या मुख्य व्यासपीठासमोर. हॅट्रिक चेंडू होता मात्र फाईन लेगला. फिल्डिंग खराब आहे मात्र बॅकअप चांगलं आहे. 2 धावा इथे मिळाल्या. थोडीशी हुलकावणी दिली फिल्डरला.
2 धावा इथे विशालला मिळाल्यात. धावसंख्या 3, 2 विकेट गमावले. 37 धावांचा पाठलाग करत असताना जुनी डोंबिवली संघ. साहिल बाद झाले, जयदेव जोशी बाद झाले. 4थ्या क्रमांकावरती विशाल आले. 9 सेकंदात तुषार आहेत. अजूनही तुषार पाटीलला स्ट्राईक मिळाली नाहीये. 3 चेंडूचा खेळ एकंदरीत संपलाय. 37 चेस करायचेत, कोणत्याही धावा कमी नाहीयेत. माटाडी संघ आपण मैदानाच्या मध्ये आज पाहतोय आणि आज आपण पाहिलं तर योगेश पाटील आमचे मित्र माटाडीचे, त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमच्या सर्व खेळाडूंच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने. योगेश पाटील यांना उद्दंड आयुष्य लाभो हीच ईश्वरांनी प्रार्थना. मनोज पाटील येत आहेत. जुनी डोंबिवली संघात एक कॅश प्राइज आहे. मनोज केशव पाटील यांच्याकडनं एक पारितोषिक आहे. तर जुनी डोंबिवली संघासाठी 3 चौकारांसाठी 2000 रुपये मनोज पाटील यांच्याकडनं. जुनी डोंबिवलीचे त्यांच्याकडनं एक पारितोषिक आहे भोपर संघासाठी. आपण पाहिलं तर जुनी डोंबिवलीसाठी 3 चौकारांसाठी 2000. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहते. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. राज पाटील, भरपूर टॅलेंट आहे या खेळाडूकडे. यंग स्टार आहे, रायझिंग स्टार आहे. अंडर-21च्या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी राजने नेहमीच दाखवली. आणि जुनी डोंबिवली संघाने सामना जिंकला तर 5000 रुपये. मनोज पाटील जे जुनी डोंबिवली त्यांच्याकडनं जुनी डोंबिवली संघासाठी पारितोषिक आहे. जिंकला तर 5000. इथे मात्र बॉटमॅनचा वापर केला. हलक्या हाताने खेळत आहेत. तुषारला माहिती आहे घाई करून फायदा नाहीये. या मॅच मध्ये आपल्याला 37 चेस करायचे आहेत. 36 माटाडीने केल्यात. जुनी डोंबिवलीच्या 5 झाल्या, 2 विकेट गेल्यात. मॅच लगेच सुरू करायची आहे. स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करायचं. अजूनही पहिल्या फेरीतील एक मॅच आहे. त्यानंतर 2 सामने कदाचित होणं गरजेचं आहे आजच्या दिवसामध्ये एकंदरीत. यानंतर अजूनही 3 सामने होणं गरजेचं आहे. चला काही करायची थोडीशी. मग सिंगलला प्राधान्य दिलंय तुषारने, कारण तुषारला माहिती 2 विकेट गेलेत. 37 चेस करायचे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 रन या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. शशांक पाटील मेन पंचाच्या भूमिकेत आहेत. मॅन फ्रॉम संदर्भ स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहिलं तर निरंजन सामंत आहेत मॅन फ्रॉम कल्याण. तिसरे पंच सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदर्भ. 5 धाबा धाबलगती लागल्यात. आजच्या रात्रीतील ही पहिल्या फेरीतील 3री मॅच आहे. अजून एकंदरीत 3 सामने कव्हर करायचे आहेत. 5 षटकांच्या नंतर मॅच, त्यानंतर 4 षटकांचे 2 सामने. गोट संघाने 1 सामना जिंकला. एडोटने संघाने 1 सामना जिंकलाय. इथे फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आणि तुषार पाटीलच्या बॅट मध्ये येतोय हा पहिला चौकार. काही घडू शकतं. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर काही खेळाडू आहेत, त्यांना विनंती असेल टॉर्च ऑन करू नका. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळते. मात्र आता क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. सिंगल मिळाली. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आता पाहायला मिळते. 2 गडी बाद 10. जुनी डोंबिवली संघ पाठलाग करतोय. 37 धावांचं म्हणजे अजूनही 27 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुजित पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली. तर उसरगचे पोलीस पाटील स्वर्गीय अनंत
पाटील यांच्या स्मरणार्थ जर राजेशने कॅच पकडली तर बिंदास पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असल्याने इथे विशालची खेळी समाप्त होईल. 10 वरती लागणारा तिसरा धक्का जुनी डोंबिवलीला. यज्ञेश ठाकूर येत आहेत नवीन फलंदाज. 37 धावा चेस करायचे आहेत. फाईट चांगली करतोय. मराठी संघाचंही कौतुक करेल. पुष्पकला विकेट मिळाली. चांगली गोलंदाजी. तुषार पाटीलला सुद्धा बीट केलंय बघा. 10 रनवरती 3 विकेट गेले. 37 धावा पाठलाग करतायत. 20 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 20 बॉल मध्ये 27 रन या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. मॅच रफ अँड टफ होईल. कोणत्याही धावा कमी नाही आहेत क्रिकेटमध्ये. बॉल टू इक्वेशन सुद्धा बऱ्याच वेळा होत नाहीये. पहिलीच मॅच तुम्ही पाहिली भोपर चषक नाईट स्पर्धेमधली. 6 बॉल 7 रन. हा चेंडू बरोबर समोर खेळत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमा पार. तुषार पाटीलच्या बॅट मध्ये येणारा हा दुसरा चौकार. धावा झाल्यात 23 अजूनही करायचे 19 बॉल मध्ये. तुषार पाटील एक चांगला मॅच फिनिशर आहे. पोलीस पाटील उसरगरचे स्वर्गीय अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदास पाटील यांच्या राजेश पाटीलला प्रत्येक झेलला 500. चेंडू कधी हरवला फुटला नवीनच मिळेल. चॉईस नसेल लक्षात घ्या. चला फास्ट खेळा थोडा. सर दिवा आणि बेतवडे बी आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे तुम्हाला. डॅनी पाटील सुद्धा प्रचंड मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. 23 रन या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 14 झालेले आहेत. चला थोडं स्पीडअप करा दोन्ही टीम. दिवा संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. निर्णय काय घेतलाय अनिकेत? फिल्डिंग. तर चला बेतवडे बी आपली बॅटिंग असेल. या चेंडू चॉईस करा. प्रवीण तांडेल. पुष्पक गोलंदाजी मार्कवर. पोपरगाव एंड कडून राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. अठरा बॉल मध्ये आता 17 करायचे. एक षटकार एक चौकार भरपूर काही करण सांगून गेल्या मागच्या 2 चेंडूवरती. 10 धावा आल्यात. नारळीची स्पर्धा आपण पाहिली तर करण कामोटे संघाने ती स्पर्धा जिंकली. चेंज द गेम ओढवली बी संघाला. 20 धावा झाल्यात. 18 बॉल मध्ये 17 हव्यात.
18 चेंडूमध्ये 17 रनची गरज आहे. 20 झालेले आहेत 2 षटकामध्ये. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. तुषार 7 चेंडूचा खेळ केलाय. तुषारने 16 धावांनी घेत आहेत. सेकंडला यज्ञेश ठाकूर आहे, त्याला अजूनही खातं उघडायचंय. चला स्मॅश खेळा. राज पाटील येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. घाई करा थोडीशी प्लीज. मागच्या मॅच मध्ये सुजित पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. सुजित पाटील म्हटल्यानंतर टायगर अभी भी जिंदा आहे असंच म्हणावं लागेल. 18 बॉल मध्ये 17 करायचे. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी तुम्ही पाहायला मिळते राजच्या माध्यमातून. 20 धावा झाल्या. 17 रनची अजूनही गरज आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल टू इक्वेशन आहे आता. 17 चेंडूमध्ये 17 करायचे. यज्ञेश ठाकूर तुषार चांगली बॅटिंग करतात, त्याला साथ देणं गरजेचं आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मी असं पाहिले तुषार ज्यावेळी लयमध्ये असतात बॅटिंग करतात मात्र त्यांना साथ बऱ्याच वेळा मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी. अजून एक डॉट बॉल. सोळा चेंडूमध्ये आता 17 रनची गरज आहे. ऍक्शन रिप्ले आपण बघू शकता. खूप चांगली गोलंदाजी ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग करतायत गोलंदाज राज पाटील. दुसऱ्या स्पेल मध्ये आलेत. इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. लॉंग ऑनला झेल ड्रॉप. बघायचं खेळाडूला दुखापत झाली आहे का? चेहऱ्यावरती त्यांच्या चेंडू अडळले लागतीच. वेगाने आले होते. थोडीशी काळजी घ्या. बऱ्याच वेळा दुखापत होण्याचे चान्सेस असतात. दोन धावा मिळाल्यात. दोन धावा इथे मिळाल्यात. यज्ञेशला थोडस संघर्ष करतोय यज्ञेश. पुन्हा झेलची शक्यता आणि आता पुन्हा झेल ड्रॉप. दोन धावा मिळाल्यात. तुषार पाटीलचा प्रयत्न होता तिसऱ्या धावेचा मात्र नकार दिलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धाबल का धावा आपण बघू शकाल 24. 37 चेस करायचे त्यामुळे 13 रनची अजूनही गरज आहे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांमध्ये सुद्धा फाईट करतोय माटाडी संघ. मात्र फिल्डिंग त्यांची खराब आहे. राईट अबाउट द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत कव्हरच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. तुषारने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. यज्ञेश घाई करू नका. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावा झाल्या 26. 11 रनची अजूनही गरज आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 रनची गरज आहे 13 बॉल मध्ये. पाण्याची आवश्यकता असेल तरच पाण्याची मागणी करा, अन्यथा मॅच कंटिन्यू सुरू ठेवा. वेळेच्या पद्धतीत आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतील अजूनही शेवटची मॅच शिल्लक आहे. नाईट स्पर्धा म्हटल्यानंतर एका इनिंगला थोडासा जास्त वेळही जातोय. 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची असते, मध्ये थोडासा जास्त वेळ घेत आहे. राईट मोर द विकेट. फलंदाज बाद. अजून एक विकेट राजच्या खात्यामध्ये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 11 रनची गरज आहे. भोपर संघाला सुद्धा 12 बॉल मध्ये 11 रनची गरज होती. चौथ्या षटकात अमोल काळने एकच धाव दिला होता. त्यानंतर 10 धावांची गरज असताना मॅच टाय झाली. मिनाजच्या बॅटमध्ये उपयुक्त चौकार आला आणि तो त्या मॅच मध्ये फायदेशीर ठरला. चला सामना लगेच सुरू करा. 12 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. 4 विकेट गेले जुनी डोंबिवलीचे.
पहिल्या सत्रामध्ये माटाडीच्या 8 विकेट गेले होते, त्यामुळे 10 धावा पाण्याची मागणी केली बघा. पाणी घेऊन जा लवकर डीजे. रन, चौथं षटक घेऊन येते गोलंदाज राजेश पाटील येत आहेत. राजेश पाटील, ज्या राजेशसाठी प्रत्येक झेलला 500 रुपये. पोलीस पाटील स्वर्गीय अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदास पाटील यांच्याकडनं प्रत्येक झेलला राजेशसाठी 500 रुपये. राजेश पाटील फेवरेट खेळाडू दिसत आहेत. राजेश अक्को टप्प्याचा बॉल होता, स्क्वेअर लेग आली, मिड विकेटच्या मधनं खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी होती, मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. 2 धावा पूर्ण होतील का प्रश्न चिन्ह होता, मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. संख्या 28. 11 चेंडू मध्ये आता 9 रनची गरज आहे. 8ही चालू शकतात विकेटच्या आधारावरती जुनी डोंबिवली टीमला. 7 वाजता संघ जुनी डोंबिवली इथे दाखल झाला होता, जवळजवळ 1 वाजता ते मॅच खेळत आहेत. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळाली तुषारला. फटका चांगला होता, मात्र गॅप शोधू शकले नाहीयेत. 1 धाव मिळाले. धावसंख्या 29. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 रनची गरज आहे. राजेशने हॅट्रिक घेतली तर 2000 रुपये बिंदास पाटील यांच्याकडनं, जे उसारकरचे आहेत. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत बिंदास पाटील. हा चेंडू कव्हरच्या वरून घेत आहे. क्षेत्रक्षक डीप मधनं खूप वेगाने आलेत. 2 धावा मिळाल्यात आणि कदाचित आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. संकेत भगत सुद्धा येत आहेत. पंचांना डाऊट वाटला तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात रनआउट साठी. नक्कीच चेंडू हातामध्ये चेक करायचंय. पंच रनआउट साठी रिव्ह्यू घेऊ शकतात. टीम रिव्ह्यू नाही घेऊ शकत रनआउट साठी, लक्षात घ्या. खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाही, फक्त बिमर साठी तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल. 2 धाव तर पूर्ण झाले. तिसरी धाव पूर्ण झाली की हे चेक करतोय आपण. गावदेवी क्रिकेट संघ भोपर आयोजित भोपर चषक 2022 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळते. आयोजक जय बजरंगबली व नवतरुण मित्र मंडळ भोपर आयोजित ही स्पर्धा व ग्रामस्थ मंडळ भोपर आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चेक करूया आपण, टेक्नॉलॉजीचा वापर करूया. पुढच्या मॅच मध्ये दिवा संघ टॉस विन आहे, त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जसे मॅच संपेल आपण लगेच फिल्डिंग लावायची दिवा संघ आणि बेतोडे संघ बॅटिंग करेल त्या मॅच मध्ये. फलंदाज बाद आहेत. तुषारला मैदान सोडावं लागेल. थोडेसे मागे राहिले तुषार आणि ते मात्र रनआउटच्या स्वरूपात तुषारची खेळी ते समाप्त होईल. 2 धावा जरूर मिळाल्यात, म्हणजे 31 धावा झाल्यात. अजूनही 6 धावांची गरज आहे. तर अमोल येत आहेत नवीन फलंदाज. चला अमोल, जरा लवकर जायचे.
मॅच सुरू करा लवकर. सारण अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. सारणची अजूनही गरज आहे. सारण अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू तुम्ही मात्र खूप टप्प्याचा होता. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं खेळत आहेत आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. अमोलच्या बॅट मध्ये येतो हा पहिला चौकार. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये त्यांची फाईट असेल ती भोपर संघावर. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच भोपर आणि जुनी डोंबिवली. पॉपिंग क्रेज आखायच्या थोड्याशा. सेकंड करा.